कापडाची क्वालिटी चांगली नाही. अशी प्रिंट गाऊन दिसते, गाऊन. तुळशीबागेत काय मिळत नाही, मी पण तुम्हाला मिळणार आहे तुळशीबागेत. आज काय वेळेचं चॅलेंज नाही, त्याच्यामुळे 850 900 आता 4 मिळतात का विचारायचं. आवरट पण घाण उकडतंय हा शब्द आहे. इतक्या उकाड्याचं कॉलेज, ऑफिस, बँका, शाळा सगळं चालू राहतं. अरे काय ऑफिसला जाताना फॅशनी करायच्या असतील तर काय करायचं. आपल्याला गोड तर दिसायचे एथनिक वेअर ऑफिस साठीचे असे कपडे आपल्याला विकत घ्यायचे आहेत. 1000 रुपयाचे 40 दिलेलं आहे आणि पुण्यात आहोत. तुळशी बागेत जायचं आहे आपल्याला. बघू तर विचारांनी छान वाटतंय. शॉपिंग काय काय माल आलाय, काय काय दुकान आहेत, सगळं बघूयात आपण. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा नाही तर फक्त फायनल लुक साठी व्हिडिओ पुढे पुढे कराल. असं काही किडे करायचं नाही का. बाय द परवडेबल विथ उर्मिला 1000 रुपये तुळशीबाग. कितीला आहे? 500ला 2. अच्छा छोटा आहे का. शॉर्ट टॉप नॉट बॅड, खूप भारी आहे, चांगले आहेत. पण छोटे टॉप आहेत आणि 500ला 2 आहेत. छान आहेत. मला असं वाटलेलं हात लावल्यानंतर खराब असेल. मऊ आहेत, मऊ चांगलं कॉटन आहे. हे कितीला आहे दादा? अप्रतिम आहे, मला आवडलं खरं. याच्यात आत ऑफकोर्स इनरवेअर घालावं लागणार आहे, पण तरी छान आहे, छान क्वालिटी. कारण हे टोचतं, हे ना नंतर टोचतं, चावायला लागतं त्याच्यामुळे. पण हे छान आहे. शॉर्ट टॉप प्रकार मला आवडलेला आहे ऍक्च्युली. ऑफिसला याला पण छान आहे. छान छान प्रिंट्स आहेत. चला तू का बशी चहा प्यायला या माझ्याकडे. टी पार्टी करूयात आपण. किसले गोड. दादा मोठे कुर्ते किती आहेत? कुठे आहेत त्याच्यातले? 200ला आहे. अरे वा, कॉटनचे चांगले. लांब माझ्या साईजचा स्मॉल. कापडाची क्वालिटी चांगली नाही. चलो थँक्यू. आज काय वेळेचं चॅलेंज नाही, त्याच्यामुळे लहानच मुलांना का. मला पण हे करायला आवडतं, स्टिक टू द प्लॅन. अरे वा, ते छान छान आहेत की. ओके, सगळ्यांना वीन एक आहे आणि सगळ्यांना ते वर्क दिसते. इथे पण योकला ह्या ज्या टिकल्या असतात ना त्या खूप लवकर खराब होतात. फक्त कारण की तो लिटरली कागद असतोय, फॉईल पेपर सारखा. तर ते नकोय मला खरं. ह्याचा रंग खूप गोड आहे. याचा उन्हाळ्यासाठीचे हे रंग छान आहेत. ओढण्या पण तशा मऊ आहेत, पण फॅब्रिक थोडं. दादा कितीला आहे हे लॉंग कुर्ते? 400ला आहे का? स्मॉल मध्ये आहे का हो? साईज नाही. अशी प्रिंट गाऊन दिसते, गाऊन. हे नाही घ्यायचं, पैसे वाचवायचे म्हणून. हे असलं नाही घ्यायचं. हे 350 आहेत वरचे. माझ्या साईज मध्ये आहेत. मीडियम साईज आहे ना तिथे लावलेलं. त्या गाऊन सारख्या प्रिंट आहेत सगळीकडे आणि त्या इतक्या लवकर चीप दिसतात. आणि घरातली नाईटी दिसते ना, ते नाही. आपल्याला ऑफिस साठीचा उन्हाळ्यासाठीचा कुर्ता पाहिजे, थोडासा क्लासी स्टायलिश असं आपण बघतोय. एकदमच घरगुती प्रकरण असतात मग तर 50 रुपयाला गाड्यावरती पण मिळालं असतं आपल्याला. पण मी असं पाहते की ऍक्च्युली जेन्युअनली ऑफिसला घालून जाता येईल. त्याच्यामुळे 1000 पर्यंतचं बजेट मी ऍक्च्युली सगळं 300 रुपयात 200 रुपयातही करू शकते. पण प्रश्न पैशांचा नाही, तो जो लुक आहे तो क्लासी पाहिजे मला. 2 ड्रेस 600 रुपयाला 2 ड्रेस. इकडं ची ओढणी छान आहे, सुरेख ओढणी. असं ऑफिसला वगैरे झाकून पाकून आणि तरी छान आहे. फॅब्रिकही चांगलं आहे. गोटावरची पट्टी आहे बारीक. अशा छोट्या छोट्या डिटेल्समुळे ना ती स्ट्रीट शॉपिंग न बनता आहे काय का अप्रतिम वर्क आहे. छान फिनिशिंग असलं ना की त्याला लुक क्लासी येतो मस्त. हा योक आणि मला थोडासा सिम्पल आवडला असता खरं, पण हे सुद्धा खूप अति नाही आणि छान आहे. दादा याची काय किंमत आहे पूर्ण सेटची? 800 रुपयाला पूर्ण आहे. बरं, 300 रुपयाला ड्रेस आहे. 600 रुपयाला 2 ड्रेस आहे. हे असं आरशाचं वर्क लवकर खराब होतं. पत्रा तसे पण आहेत. साधे सिंपल मध्ये सिंपल पण तरी मला अति प्रिंट. अरे यार नाईट ड्रेस दिसतो, नको ना. हे नाईट ड्रेस सारखं दिसतं. आणि व्ही-नेक तर गाऊनला असतो तो. असे गोल गळ्यामध्ये पण आहेत. ओके,
हे सगळे 800ला? नाही नाही, हा घेतला 300 रुपयाला ड्रेस आहे हा. 300 रुपयाला फक्त? एक ड्रेस, आणि ते पायजामा? पॅन्ट आणि कुर्ती. अरे वा, 300ला आहे. हा. छान आहे, छान आहे. 700 रुपयाला 2 ड्रेस आहे. पण असा रेग्युलर यूज कॉटन काय होतंय, वॉश केल्यानंतर तो आणि मऊ होतो. आणि प्रिंटेड कॉटन वॉश केलेल्या गोष्टी ना खूप लवकर घरगुती दिसायला लागतात. मध्ये पण दुकान आहे आपलं. ओके ओके, चालेल. ओके, हा. हे थोडंसं आता क्लासिकडे जायला लागलं. छान प्लेन, मग फक्त प्रिंट आहे ती त्याच्या ओढणीवरती आहे, इतर ठिकाणी प्रिंट नाही आहे. हे असं जरा थोडं क्लासी ऑफिससाठी. ह्याचा पण कलर खूप छान आहे. हा मस्त आहे. हेच फक्त 1000-1200चं आहे. आता जे चांगलं आहे ते डायरेक्ट 1200, म्हणजे ज्याच्यात आपल्याला सगळंच घ्यायचं होतं, थोडंसं एकतरी कानातलं वगैरे. का हे कमी मध्ये देतात? हे ना असे रंग आहेत ना. आता अजून एक सांगते, असे रंग बऱ्याचदा ना आपल्याला प्रत्यक्षात बघताना असं वाटतं की अरे खूप मळकाय का रंग, किंवा काहीतरी खूपच साधा दिसतोय का. पण घातल्यानंतर ते रंग खूप छान उजळ आणि फ्रेश बनवतात आपल्याला. तर याचा गळा पण किती डिसेंट आहे, योक याला जे म्हणतात, योक पण किती छान आहे आणि रंग छान आहे. स्वस्तात दिलं तर खरं इथेच काम होऊन जाईल. हे किती फायनल होऊ शकतं दादा? 1000 रुपये. 1000? अजून कानातलं वगैरे पण घ्यायचं हो याच्यावर, थोडंसं अजून कमी नाही होणार? चर्चा चालू आहे त्यांच्या, डिसिजन तोपर्यंत लगेचच मला दुसरं काय काय दिसलेलं आहे. हा, 850 रुपये. अगं बाई, डायरेक्ट 850. बरं, हरकत नाही. आतापर्यंत आपण जेवढे जेवढे कुर्ते बघितलेले आहेत ते खूप अति प्रिंटेड होते आणि त्याला फक्त सिंगल प्लाय होता. म्हणजे काय तर जावा येस, आपल्यामुळे त्यांना कशाला, म्हणजे गडबड असेल. तर फक्त एक कापड येत होतं सगळीकडे, फक्त एकच कापड येत होतं. परंतु इकडे तुम्ही बघत असाल अतिशय मऊ इनरवेअर फॅब्रिक पण आहे, त्याला अस्तर आहे. एकही कुर्त्याला आतापर्यंत अस्तर बघितलं नव्हतं मी. लक्षात घ्या, अस्तर नसेल ना तुम्हाला 10 रुपयाला पण कुर्ता मिळेल हो स्टेशनच्या बाहेर, तसं पुण्यामध्ये सुद्धा रस्त्यावरती. प्रश्न असा आहे की तो खरंच घालणेबल आहे का. आणि आता व्हिडिओ तुगाचं शूटिंग मध्ये छान दिसावं म्हणून मला काही मिळू शकतं. मी म्हटलं तसं मी एंटायर लुक 200-100 रुपयातही करू शकते. पण ऍक्च्युली खरोखरच मी पण स्वतः उर्मिला म्हणून ऑफिसला वगैरे घालू शकेल का, तर असं मी पाहतेय. तर मला हे वर्क पण छान वाटलं. पायजाम्याला पण अस्तर आहे छानसं, बघूयात. आतल्या बाजूनं चावणारं नाहीये काहीच, तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत. हे अशा पद्धतीनं अस्तर आहे, त्याच्यामुळे त्याची फाटण्याची शक्यता, नाहीतर कसं फाटतंय माहितीये ना, इथून मध्ये फाटायला लागतात. येस, त्याच्यामुळे अजून काय बघायचं पायजाम्यामध्ये, तर हे बघा, अरे यांनी पण नाही दिलेली, इथे त्रिकोण असायला लागतंय क्रॉचला. पण हरकत नाही, इथे इलास्टिसिटी दिली आहे, त्याच्यामुळे ही लेंथ पण छान आहे, मोठीच्या मोठी लांब. ही उंची दिसते, त्याच्यामुळे बसताना उठताना हे अनकम्फर्टेबल होत नाही. भरपूर उंची आहे ती. आणि त्याच्यामुळे इथे तो फाटत नाही पायजामा मधूनच. मला लई आवडलेला आहे हा, ते मला कमीच देत आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथेच आपलं काम कदाचित झालेलं आहे. शेजारीच दागिन्यांचं दुकान आहे, विषय इथे संपू शकतो. कमेंट बॉक्स मध्ये सांग. मला माहिती आहे मला छान दिसणार आहे. आता ती इथं शूटिंग चाललंय, त्याच्यात काय बघायचं असतं, युट्यूब वर डायरेक्ट बघा. उर्मिला निंबाळकर आहे, बायकांचं चॅनल आहे, तरी बघा. आमचं मराठीत आहे चॅनल. आता काय टाईप करताय ना उर्मिला निंबाळकर, व्हॉइस सर्च करायचा, व्हॉइस सर्च. अरे लय सबस्क्रायबर्स आहेत, श्रीमंत आहे आपण. या ना मध्ये आपलं दुकान मोठे या. छान आहे, सुळसुळा, आणि आतून ते रेयॉन घाम पण शोषला जाईल उन्हाळ्याचा. एल अजून नाही का एस वगैरे, मीडियम पासून तरी स्टार्टिंग असेल. नाही असं इतका नाही करावा लागणार कदाचित, पण हाताला करावं लागतं, कारण हात फडफड्या फार घाण दिसतो. इथं कसा चालला म्हणाल, वेस्टर्न आउटफिट ओव्हर साईजच्या नावाखाली जे फडफडेश कपडे घालतात ते चालतं. एथनिक वेअरला खरंच छान नाजूकपणा, त्याच्यात फडफडेश ठरवून करायचं असतं, मग ज्याला बलून स्लीव्स म्हणतात. पण नाहीतर ना हे आपल्या मापाचं करून घेण्यात यावं, तरच ते छान दिसतंय बघा. हे नाही तर काय होतं,
गबाळ दिसतं ते, तसं नाही पाहिजे. असं छान इथून इथून जरा टाचायला पाहिजे. बाकी सगळं छान आहे, घेऊन टाकावा फार विचार न करता. छान व्हरायटी आहे आणि खरंच रिझनेबल आहे, चांगलं आहे. आम्ही सांगू तुम्ही घेऊ शकता इथून, छान आहे. थँक्यू. आपली नेहमीची पिशवी लाल्या, मस्त काम झालेलं आहे. जर कॉलर बिलर असती ना तर ऑफिसला जास्त चिकडं दिसलं असतं बरं का. पण सांगू का, कधी कधी ना एक्सपेरिमेंट पण करायला पाहिजे. प्रयोग करत नाही आपण, तेच तेच रंग घेतले जातात, त्याच त्याच गोष्टी आपण विकत घेतो. म्हणजे जी जर अशी नेहमीची उर्मिला ब्लू किंवा असे जे येलोज आहेत तसे घेतले असते, किंवा असा हा छान कमी प्रिंट्स आहेत तर लॅव्हेंडर आणि मग ती ठरलेली ओढणी क्लासिक, तर ऑफिसला खूप छान दिसतात. नाही असं नाही, पण आपण जरा वेगळं आपल्या कम्फर्ट झोनपेक्षा जरा वेगळं करू पाहतोय. 850, 900 किती राहिलं गणित. फक्त कानातलं वगैरे होऊ शकतंय, काहीच पर्स नाही येणार आणि फुटवेअर पण नाही येणार आहे. जे ते आहे तेवढ्या पैशांमध्ये कोणी काय देतंय का बघूयात. मुख्य जे आपलं तुळशीबागेची जी एंट्री आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिथून, जी आपला निरंजन डोसा बिसा वगैरे सगळं तिथून ती एंट्री घ्यायची. विश्रामबाग वाड्याच्या समोरून थोडक्यात एंट्री घेतलेली आहे. आल्यानंतर इथे वंदना सिलेक्शन्स नावाचं डाव्या बाजूला दुकान आहे, त्याच्या समोर इथे आत ही एक मार्केट सारखा आहे आणि SD कलेक्शन वगैरे इथून सुरू होतंय. ते म्हणे त्यांचंच आहे आणि मग तिथे लगेच कपड्यांचं सुरू होतंय. उरलेल्या पैशांमध्ये कानातलं शोधा. हे हिरवं हिरवं छान आणि मोती पण. आपला हिरवाच आहे कुर्ता. दादा कितीला आहे? 100ला 3 आहे. 3 म्हणल्यानंतर हावरटपणा आलेला आहे. 150 रुपये, 50 रुपयाची पाणीपुरी जर खाल्ली. किती गोड बाळ आहे तिकडे जाताना, खाऊन टाकावंसं वाटतंय. हे घेण्यात येतंय. ओके. आणि आता 4 मिळतात का विचारायचं? आवडपणा. बरं, तुमच्या लक्षात येते का तुमच्यापैकी कोणी पण एथनिक वेअर घालत असेल, ओके, म्हणजे छानसा कुर्ता पलाझो असेल किंवा जीन्सवरती कुर्ते घालत असेल किंवा संपूर्ण ओढणी सहित छान छान ट्रेडिशनल वेअरमध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी जाण्याची जर सवय असेल तर खूप छोटे छोटे क्लासिक जे कानातले असतात ना, याचं कलेक्शन ठेवायला हरकत नाही. 3 मिळतात 100मध्ये. उदाहरणार्थ हे तुमच्या सगळ्या वेस्टर्न वेअर्सवरती वगैरे पण जाणार आहे. झुमकी कुर्त्यांवरती थोड्याशा ओढणीवाल्या वगैरे, थोडं जास्त ट्रेडिशनल. हे अजून नाजूक आहे. ज्या कुर्त्यांना स्पेशली कॉलर वगैरे असते त्याला मोती पण आहे, गोल्ड पण आहे, सिल्वर बेस्ड पण आहे तिथे. आणि हे असे लटकनवाले सुद्धा आहेत, थोडंसं एक्स्ट्रा छान, ज्या दिवशी थोडा हेवी कुर्ता वगैरे असेल. तर हे 4ही छान आहेत. ऑफिससाठीचे असे छोटे छोटे पण तरी वेगवेगळ्या गोष्टींवर जाणारे स्टायलिंगसाठीचे कानातले घ्यायला हरकत नाही. हे आवडले आहेत मला. दादा हे कितीला हत्ती? 150ला द्या ना प्लीज प्लीज. छोटासा हत्ती मिळालेला आहे, सोनेरी पण आहे, सिल्वर पण आहे, 2 टोन मध्ये चक्क मिळालेले आहे. आणि मला हे प्रकरण थांबा, आपल्या ह्याच्यावर जाते का लगेच दिसेल. जातंय, हे छानही दिसतंय, हे रिच पण आहे. मग ते 100 रुपयाचे घेण्यापेक्षा आता हे घेण्यात यावं मला असं वाटतंय त्यांना, म्हणून आपण 150 द्या. आमचं चॅलेंज होतं ना तेवढ्या पैशांमध्येच करायचं, तर ते सगळे संपले पैसे. शेवटचे 150 रुपये तुमच्याकडे घालवलेले आहेत आणि आता सुट्टे गेले. हो, तुम्ही दिले असते. हा, फारच बरं होईल. थँक्यू. उन्हाळ्याचे दिवस, पारंपरिक कपडे, पण तरीही ऑफिसला जायचंय. 1000 रुपयांचं तुळशीबागेतलं हे चॅलेंज मला लई आवडलेलं आहे, कारण किती छान लुक तयार झालाय. तो ड्रेस किती गोड दिसतोय. 2-4 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्या ऑफिससाठी खूप परफेक्ट दिसतात. आणि ते म्हणजे लांब छान कम्फर्टेबल बाह्या आहेत, तरी ते लूज आहेत, अति घट्ट नाही आहे. उन्हाळ्यासाठी आत अस्तर आहे, जास्त क्लिवेज किंवा स्किन शो फार नाही आहे, ज्याच्यामुळे आपण कॉन्शियस होतो ऑफिसमध्ये. अतिशय टापटीप, स्पेशली ज्यांची उंची कमी असते, पिटाईट बॉडी शेपचे माझ्यासारखे छोट्याशा मुलींसाठी किती सुंदर आटोपशीर ओढणी आहे. सगळीकडून ओढणीला दुपट्टा बॉर्डर आहे आणि पायजामा सुद्धा खूप छान मोकळा आहे, कम्फर्टेबल आहे. आता मला इथे नमूद करायचे 2-3 गोष्टी. एक म्हणजे मला ऑल्टरेशनचे पैसे पडलेले आहेत. एक 100 रुपये 50 रुपये घालवून तुम्हाला गोष्टी तुमच्या पद्धतीनं कराव्या लागतात, कारण की एक्झॅक्ट करेक्ट एक्स्ट्रा स्मॉल, स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्सेल असे साईजेस मिळत नाहीत, कारण आपण शेवटी स्वस्तात तुळशीबागेतून हे गोष्टी विकत घेतोय. एक
दुसरा मुद्दा आता मला सांगायचा की तिथे असंख्य छान छान रंग होते, पण शक्यतो पारंपरिक म्हटल्यानंतर आणि आपल्याकडे जे नाही आहे कपाटामध्ये असा मुद्दाम वेगळा रंग मला निवडायचा होता. तुम्ही पुन्हा एकदा ऑफिसचे रंग निवडू शकता जे क्लासिक न्यूट्रल कलर्समध्ये येतात, म्हणजे ब्राऊन्स, ग्रे, व्हाईट, ब्लॅक असे सगळे रंग सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता. या सगळ्या 2-4 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ ऑफिससाठीचं आपल्याला खूप चेहऱ्यावरती येणारे केस आपल्याला आवडत नाहीत, तर छान बांधलेले आटोपशीर रोजच्या आयुष्यात पटकन तयार होता येईल ऑफिसला अशी कुठची तरी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. माझे छोटेसे केस आहेत, मोठे असतील तर आणि छान. एवढा मेकअप कोणीही करत नाही. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, आमचं शूटिंग आहे, छान तुम्हाला ड्रेस दाखवायचा होता, याच्या आधीचा पण व्हिडिओ शूट झाला आहे म्हणून एवढा मेकअप केलेला आहे. अतिशय कमी मेकअपमध्ये सुद्धा हा ड्रेस खूप गोड दिसणार आहे. त्याचं कारण असं ना, हिरवा रंग शक्यतो आपल्या सगळ्या इंडियन स्किन टोनवरती फार गोड दिसतो, मेहंदी रंग असा तो छान. दुसरी गोष्ट, याच्यामधला जो सोनेरी आहे ना, ते बहुतांश आपले जे सोनेरी दागिने घड्याळं बिडाळं असतात त्याला, किंवा तुमचं छान अस्सल सोन्याचं मंगळसूत्र वगैरे ऑफिससाठीचं छोटं जरी असलं तरी ते मॅचिंग होतं. त्यासाठी वेगळा मॅचिंगचा प्रकार आणि गडबड सकाळची होत नाही. आणखी एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे जे कानातलं छोटंसं ऑफिससाठीचं परफेक्ट, तरी सोनेरी आणि तरी त्याच्यामध्ये व्हाईट स्टोन्स आहेत की जे ड्युअल टोन करतं, म्हणजे सिल्वरकडे पण जातं, गोल्डकडे पण जातं. त्याच्यामुळे ते इतकं मॅचिंग झालं. खूप मोठाले झुमके जर मी घातले असते तर हा लुक एक वेगळा सणासुदीचा फंक्शनचा आरामात पारंपरिक झाला असता, पण तसं न होता आटोपशीर छोटंसं टॉप्स ज्याला आपण म्हणतो असं कानातलं असल्यामुळे ते ऑफिससाठी परफेक्ट जाते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही छोटेसे ऑफिससाठीचे तुमचे ब्लॅक सँडल्स किंवा गोल्डन सँडल्स, गोल्डन फ्लॅट सोनेरी छानशा चपला ह्या इतक्या गोड जातील कारण याच्यावरती नाजूक सोनेरी धाग्याचं काम आहे. माझ्याकडे फ्लॅट्स सोनेरी चपट्या किंवा छोट्याशा ब्लॉक हिल्सच्या वगैरे सँडल्स नव्हते, त्याच्यामुळे मी सोनेरी इथे हिल्स घातलेले आहेत. आम्हाला शूटिंगला पण उपयोगी येतात. तुम्ही एवढे मोठे हिल्स घालून ऑफिसला जाण्याची गरज नाही. कोणतेही छोटे खानी ब्लॅक, व्हाईट पण चालू शकेल, व्हाईट आणि ब्लॅक सगळ्यावरती जातं कारण तो कलरच नाही, पण सोनेरी जर तुमच्याकडे एखाद्या छोट्याशा हिलचं एखादा सँडल असेल ना, तर कधी कधी असे जे पारंपरिक दिवस असतात ऑफिससाठीचे, किंवा तुम्हाला रेग्युलर यूजमध्ये सुद्धा कुर्ते ऑफिसला घालण्याची जर सवय असेल तर तुम्हाला छोट्याशा छान सोनेरी कोल्हापुरी चपला किंवा सोनेरी छोट्याशा ब्लॉक हिल्सच्या सँडल्स अतिशय उपयोगी येणार आहेत. परवडेबल विथ उर्मिलाच्या या भागामध्ये आपण हे चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. पण याहून अवघड चॅलेंज, वेगवेगळे लुक्स किंवा कमाल कमाल मार्केट्स मला सजेस्ट करा. मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरून कमाल वेगवेगळे लुक्स आणि त्याचं स्टायलिंग, फॅशनच्या टिपा तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडतील. मला लगेच कमेंटमध्ये भरपूर सजेशन्स द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप थँक्यू. आता दर मंगळवारी सुद्धा बाई मुद्द्यावर याच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना डायरेक्ट पकडून मुद्द्याचं बोलतोय, त्याच्यामुळे मंगळवारचा पण व्हिडिओ चुकवायचा नाही. आय लव्ह यू.